हॅलो गाईज, वेलकम टू अतिया फिट टेल्स. सो आज आहे संडे आणि आम्ही आज काहीतरी स्पेशल प्लॅन केलं आहे. आज आहे स्पायडरमॅन द ब्रँड न्यू डे. तर आम्ही आलो आहे PVRला कुर्लामध्ये. फिनिक्सला कुर्लामध्ये. PVRच्या फिनिक्स कुर्लाला सॉरी कुर्लाच्या PVR फिनिक्सला स्पायडरमॅन द ब्रँड न्यू डे बघायला. ओके, पण ह्याच्यामध्ये असा एक ट्विस्ट आहे की ह्या मूवीचे तिकीट्स आम्ही बाय नाही केलेत. सांगेल तुम्हाला. आतिश कॉन्टेस्ट जिंकला होता, त्या तिकीट्सने आम्ही मूवी बघायला चाललोय. आतिश नव्हता जिंकला होता, आतिया हा कॉन्टेस्ट जिंकला होता. त्याच्यामध्ये आम्ही 1 सोडून 2 सोडून 3 सोडून टोटल 4 कॉन्टेस्ट जिंकलो होतो. त्या 4 कॉन्टेस्टमधून आम्हाला मोस्टली 7 to 8 स्पायडरमॅन तिकीट्स मिळाले. मग त्यात डिपेंड करतं आम्ही कोणती सीट घेऊ शकतो, प्रीमियम, नॉर्मल, गोल्ड, सिल्वर तशी. ओके, पण तुमच्यासाठी एक ट्विस्ट असा आहे, जर तुम्ही आमचे रेग्युलर व्ह्युअर्स असाल आणि तुम्ही आमच्या पेजला सबस्क्राईब केला असेल तर आम्ही हे स्पायडरमॅनचे तिकीट्स तुम्हाला गिव्ह अवे करू. म्हणजे आता आम्ही जे मूवी बघणार आणि आमचे जे पण राहिलेले तिकीट्स असतील, आता एकच पिक्चर स्पायडरमॅनचा आम्ही 2 वेळा बघू शकतो मॅक्स. पण जर थोडा आमच्या फ्रेंड्सला आम्हाला थोडंसं लव अजून शेअर करायचं असेल आमच्या न्यू सबस्क्रायबरला, तर आम्ही एक असं गिव्ह अवे करणार आहे. याच्यामध्ये आम्ही आमचे रँडम सबस्क्रायबर काढून त्यांना लक्की हे करून आम्ही त्यांना ते देऊ. सो जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही लवकर सबस्क्राईब करा आणि बी द विनर ऑफ दिस गिव्ह अवे. चला मग जाऊया. चला, बघू शकता कष्टानंतर आम्ही ऑन द टाईम आहोत. ऑन द टाईम नाही, मी तर बरोबर टायमावरती असतो, हीच बाई लेट असते. तुम्ही बघू शकता इथे कॉल करून एक OG स्पायडरमॅन आहे, हा रेड आणि ब्ल्यू. आमचे आउटफिट्स बघा. मी तुम्हाला आमचे आउटफिट्स दाखवतो मॉलमध्ये एंट्री घ्यायच्या अगोदर. हा आहे OG स्पायडरमॅन, बघू शकता तुम्ही. मी मास्क पण घेतला आहे. आणि हा आहे डुप्लिकेट स्पायडरमॅन, बघू शकता. ह्या स्पायडरमॅनचा कलर बघा, हा ऑरेंज आहे. ह्याला आम्ही ग्रीन आहे. ह्याला आम्ही आमच्या युनिव्हर्समध्ये ॲक्सेप्ट कधीच नाही करू शकत. सो गाईज, मी रेडच ऑर्डर केलेला, पण लास्ट मोमेंटला मॅडमला असा टॉप भेटला बघा. सो सॅड. स्पायडरमॅन कमी तो सॅन्टा क्लॉज जास्त वाटतेस तू, वाटतेस रेड कलरचा असतो. सो आता आम्ही काही मॉलमध्ये एंट्री घेत आहोत. ओके, तुम्हाला आम्ही मूवी तर दाखवू शकत नाही, पण मूवीच्या स्टार्टिंगचं दाखवू शकतो. मूवी दाखवायला पूर्ण तर कॉपीराईट आहे पूर्ण. ओके, मी मास्क पण घेतला स्पायडरमॅनचा, पण तो आपण आतमध्ये घालूया. आतमध्ये घालून लोकांचे रिॲक्शन्स बघूया. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे इकडे. 10-15 मिनटं आम्ही लवकरच एंट्री घेतो. ओके, संडेला त्या मुलीने मला सकाळी बोलवलं आहे 10:30च्या शोला. विचार करा, सकाळी गर्दी नसते म्हणून. सकाळी गर्दी नसते म्हणून. स्पायडरमॅनच्या मूवीला पूर्ण डे गर्दी असते. चला आता आतमध्ये चेक इन करूया. मस्त थंड 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 ACची हवा लागते. ओके, सो आता आपण इकडे शट करून तुम्हाला पुढे दाखवू. ओके, तर आता आम्हाला इतकं छान वाटतं. तिकडे चेकिंगमध्ये ते काका आम्हाला बोलले, हे स्पायडरमॅन इकडे ये. जर आम्ही चेक करत होतो तर त्यांनी मला स्पायडरमॅन बोलवलं होतं. मला किती मस्त वाटते. तर आता आपण थिएटर शोधूया. स्पायडरमॅन सारखा. कुठून आहे थिएटर? ऐक ना, एक रिक्वेस्ट आहे. आता इथे खूप सारे दुकानं भेटतील तुला खायचे आता. ओके, तर फक्त थिएटरवरती लक्ष असू द्या. खायच्या दुकानावरती लक्ष नंतर बघू आपण. नाही तर बघते झाल्यावर खाणारच आहे. आता पण माझं मन करते काय काय खायला. काय नंतर खा. इथे पण डिओब्रोम आहे. हां, ओब्रोमध्ये जा, नंतर खा. आधी पहिला तो थिएटर बघ. तर इकडे तिकडे गोष्टी तिथे लिहिलंय PVR वरती आहे. तू बोललास हा फ्लोर. वरती, इकडनं वरती जायला आहे, चढायला. चल, मी गेलेलो. तू गेलेलास? तुझ्यासोबतच गेलेलो लैला मजनू. आम्ही आधी फक्त एकदाच इथे मूवी बघितलाय लैला मजनू, आणि त्याच्यानंतर एवढ्या 2-3 वर्षांनी आता आलोय. 2-3 वर्षांनी आता आलोय. नाहीतर आम्ही आमच्या इकडच्याच फिनिक्सला जातो, लोअर परेलवाला. तिकडे का नाही गेलो आपण? तिकडे सकाळचे शो नव्हते आणि म्हणून. आणि पुढे आणि हिंदीमध्ये नाही होते, तिथे इंग्लिशमध्ये होते. हिंदीमध्ये बघायचं तिला. इंग्लिश मला पण थोडं हिंदी इंग्लिश. हां, असं जास्त हसायला येईल ना हिंदीमध्ये. एमर्जिंग HR जी स्पायडरमॅनची मूवी हिंदीमध्ये बघते. गाईस, ह्याच्यात मध्ये खूप गरम होत होतं. आता मॉलमध्ये येऊन खूप बरं वाटतं, थंड थंड. कुठून आहे स्पायडरमॅन? PVR. मला सर्वीकडे स्पायडरमॅनच दिसतोय. इथून पण वर आहे का? ओके, आता इथून पण आम्हाला वर जावं लागेल. बघा, हे स्कॅम आहे गाईज. मला असं वाटलं या शिडीवरती मी उभा राहील आणि ऑटोमॅटिकली दाखवेल, पण इकडे चढायला लागतं मॅन्युअली गोष्टी. खूप सकाळी असं चालून झोपेत आहे मी, तर चक्कर येते. थोडासा कार्डिओ होईल तुझा. ये
नंतर बाहेरचं खाशीलच PVR 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 तुमको लेट PVR गाईज तुम्ही बघू शकता एकदम कोपऱ्यात आहे तिकडे. तुम्हाला दाखवतो बघा मी PVR ची एंट्री दाखवतो. PVR तो बघ स्ट्रेट तिथे PVR. सो गाईज आता आम्हाला PVR भेटलाय आणि त्याच्यावरतीच फूड कोर्ट आहे. हां फूड कोर्ट पहिला तर बघ. पहिला आपण फूड कोर्ट मध्ये जाऊया की PVR मध्ये. हां पहिला तो आणि PVR मध्ये खालती नको पण जाऊ. मस्त यांनी काहीतरी छान केलंय. लीडर बोर्ड गेम्स असतील आय थिंक. आणि हा माझा क्यूट स्पायडरमॅन अँड ड्यू डे. चला चला जाऊया. आता गाईज आम्ही आलेलो आहे PVRला. इथे पोचलो आम्ही. ही बघा माझी स्पायडर गर्ल. दाखव तुझा स्पायडरमॅन अटा आहे. मेकअप सर्व गेलेला आहे. ओके हा आमचा PVR थिएटर आहे आजचा. ते आम्ही चाललो आहे. तुम्ही बघू शकता एवढा मोठा थिएटर आहे हा इकडचा. एंट्री घेऊया आम्ही इकडनं आता. मला असं वाटतं मूवी स्टार्ट झालेला आहे आणि आम्ही लोक थोडेसे लेट झाले. सो गाईज आमचा मूवी आता स्टार्ट झालेला आहे. तुम्ही बघू शकता. दिस वॉज माय ड्रीम टू गो वॉच द स्पायडरमॅन बिंग स्पायडरमॅन. ओके चला तर मग. माय स्पायडरमॅन. बघू शकता किती गर्दी आहे इकडे गाईज. सकाळ सकाळी पण एवढे मूवीला येऊ शकतात लोक. मी एक्सपेक्ट केलेलं की गर्दी नसेल. Bigger crunch and smaller bill in association with Easy Diner. Use code PVR INOX and get up to 300 rupees off on your food and beverage transactions at the cinema concession when you pay via Easy Diner. Don't forget this while placing your food. आणि आमचा मूवी फायनली स्टार्ट झालेला आहे गाईस. Cute leggings, go. आता इंटरवल आम्ही काहीतरी खाऊन येतो. Nitro Modal collection, जो लाइफ को बनाए. खूप भूक लागली आहे. बघूया काय घ्यायचं. काय घ्यायचं. हॉटडॉग बर्गर नाचून. हॉटडॉग. आता मला हॉटडॉग घ्यायचा होता. तिने हॉटडॉग नाही घेतला म्हणजे. नंतर फूड कोर्ट मध्ये जाऊन आम्ही खाणार आहे. कारण की रियाला एक हॉटडॉग खूप महाग वाटतोय. 495. ती बोलते 495चा हॉटडॉग कोण. त्याच्यामध्ये मी पूर्ण मील खाईन. त्याच्यामध्ये ती पूर्ण मील खाय. या स्पायडरमॅनला पूर्ण उपाशी ठेवणार आहात. मागच्या पोरांचं रिॲक्शन काय झालं. पूर्ण खऱ्या स्पायडरमॅनला बघतात. ह्याच्यात थोडा रेड वाटतो. रेड वाटतोय. तेच वाटतं. अरेंजेस तुम्हाला पूर्ण थिएटर दाखवतो गाईज. आणि हा आमचा खूप सुंदर फ्रेम. सो गाईज आता मूवी आमचा फायनली संपलेला आहे. खूप छान मूवी होता. त्याचे सीन्स पण खूप मस्त होते आणि आम्ही 3D बघितला तर ते सर्व असे खरे रिअल वाटत होते वर येऊन. पहिली मुलगी आहे जी स्पायडरमॅनचा फर्स्ट मूवी थिएटरमध्ये बघायला आली आहे आणि हा तिचा स्पायडरमॅनचा फर्स्ट मूवीच आहे. तिला स्पायडरमॅनच्या बद्दल पण काय माहिती नव्हतं ना. तिला मार्वल्समध्ये इंटरेस्ट होता. ती फक्त माझ्यासाठी आली होती. सर्व कॅरेक्टर्सबद्दल त्यालाच विचारत होती की हा कोण आहे तो कोण आहे. तिने हा ब्रँड न्यू डे डायरेक्ट बघितला होता. तिने स्पायडरमॅन 1, 2, अमेझिंग स्पायडरमॅन, नो वे होम कायच बघितला नव्हता. सो तिने हा फर्स्ट मूवी बघितला. तिथलीला काय क्लूच नव्हता की काय आहे वगैरे. मी लिंक करत होतो. मी बघितले मोस्टली सर्व. पण तिला काय एवढा आयडिया नव्हतं. तर तू सांग कसं वाटलं तुला. फर्स्ट स्टार्टिंगला तर मला काय कळतच नव्हतं की कोण कुठला आहे. हा कसा काय हल्क झाला तो प्रोफेसर. पण सीन्स खूप मस्त होते त्याची आणि ती काय तिचं नाव MJ आणि त्याची केमिस्ट्री पण खूप छान होती. आणि तो त्यांचा जो फ्रेंड होता नेट त्यांचा पण खूप क्यूट वाटत होतं बॉन्डिंग. ती MJ आहे आणि ही माझी RJ आहे. ती मेरी जेन आणि ही रिया जाधव. अच्छा जी.
तिकीट नाही अजून बोल पुढे बोल. आणि तो स्पायडरमॅन पण खूप इंटेलिजंट वाटत होता. लाईक त्याला सर्व ते टेक्नॉलॉजीबद्दल समजतं आणि तो स्वतःच त्याने एवढं लाईफमध्ये सर्व लोकांना लूज केलं आहे तरी पण तो खूप स्ट्रॉंग होता आणि तो तिला समजवत होता. तिचं नाव काय, अरे ती रे सॅडी सिंग. जीन जेन नाही, जेन ग्रे. जेन ग्रे. आता सर्व स्पॉइलर देऊ नकोस गाईज, आम्ही तुम्हाला स्पॉइलर देणार नाही. तुम्ही स्वतः बघा. आम्ही कॅरेक्टरची नावं पण रिव्हील करणार नाही, काय स्टोरी आहे काय वगैरे. तुम्ही स्वतः जाऊन बघा, खूप छान आहे. कोण मला काहीतरी बोलत होता की ह्या मूवीमध्ये ॲक्शन नाही आहे. ज्यांनी हा मूवी बरोबर बघितला असेल त्याला माहिती असेल की ॲक्शन आणि इमोशन्स त्या लोकांनी प्रॉपर बॅलन्स केलं आहे. असं नाही आहे की ॲक्शन जास्त आहे इमोशन जास्त आहे. खूप छान मूवी आहे. मस्ट विजिट विथ युअर गर्लफ्रेंड, फॅमिली, किड्स और युअर कलिग्स, एनीवन. खूप छान मूवी आहे, सुंदर आहे, एकदम पण ओव्हर हाईप नाही करणार आहे. ओके मूवी आहे, मस्त आहे, छान आहे. ओके. तुम्ही बघितला नसेल तर लवकर बघा आणि बघितला असेल तर कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला. आता आम्ही हा मूवी एकदा तर नाही, आता आम्ही हा परत जाऊन बघणार आहे कारण की आमच्याकडे मूवीचे पासेस आहेत. आता आम्ही हिंदीमध्ये बघितल्यानंतर आम्ही इंग्लिशमध्ये बघू. हां, मॅडमसाठी आपण हिंदीमध्ये बघितलं होतं. आता मला इंग्लिश सबटायटल आणि इंग्लिशमध्ये जास्त लिंक करू शकतो मला असं वाटतं. आणि राहिलं तर आमच्याकडे पासेस आहेत. सो तुम्ही पासेस म्हणजे subscribe तिकीट्स करा. आहेत. तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा, आम्ही तो लकी गिव्ह अवे करू. ओके. आमच्याकडे खूप सारे प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यावरती काम करता करता आम्हाला ह्याच्यावर पण टाईम आहे. आम्ही तो पण करणार आहोत गिव्ह अवे. तर तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, जर हा व्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर सबस्क्राईब करा. आता आम्ही तुमच्यासाठी काहीतरी एक स्पेशल गोष्ट करणार आहोत. So इथे आता खूप जास्त लोक आहेत, तुम्ही बघू शकता. हां, मॅडमच सांगेल तुम्हाला आम्ही काय करणार आहोत. सो आता अतिशय ते स्पायडरमॅनचा मास्क घालणार आहे आणि आम्ही लोकांचे रिॲक्शन रेकॉर्ड करणार आहे की ते कसं रिॲक्ट करतात. ओके. सो आता मी जसा थिएटरमध्ये स्पायडरमॅन बनून गेलो होतो तसाच आता मी इथे एक प्रॉपर कॉस्ट्यूम तर आहे माझा रेडी. मी मास्क पण घालणार आहे आणि आपण लोकांचे रिॲक्शन्स रेकॉर्ड करूया की त्यांना कसं वाटतं. ओके. सो आय थिंक मी माझ्यासाठी पण मास्क घेतला पाहिजे होता. मॅडमसाठी पण आपण एक मास्क घेऊ. टॉप फर्स्ट मला नाही आवडला होता पण त्याची फिटिंग खूप छान आहे. बॅग काढून दाखव नीट. बघू शकता, ही आहे माझी स्पायडर गर्ल. आणि याच्या मागे स्पायडरमॅन पुढे पण स्पायडरचा एक लोगो आहे आणि मागे पण आहे. आणि हा मागे बघा, ब्लू कलरमध्ये आणि पुढे असा हा ऑरेंज आणि ग्रीन. परफेक्ट, वी आर परफेक्ट स्पायडर कपल. नाही ओके. चला आता मग करूया. त्याच्यानंतर मग नाही लोकांची रिॲक्शन आतिशची रिॲक्शन तर बघ. ठीक आहे. सो गाईज आता आम्ही तुम्हाला लोकांचे रिॲक्शन्स दाखवतो, बघूया ते कसे रिॲक्ट करतात. ओके. क्यू टू स्पायडरमॅन. Hi, how are you? How are you? Look over there. What's your name? What's your name? Serish. You're so cute, girl. Thank you, bolo. Welcome. Welcome. Bye. भैया स्पाइडरमैन देखने आए हो. अब भी देखना है. मास्क अच्छा है. नहीं मैंने देख ली. फोटो वगैरह कुछ निकालना आपको. सर्व बेबीज त्याला बघून स्माइल करतायत. ग्रेट पाव.
कर सकते हैं। हाय गाइस, स्पाइडरमैन के साथ आ गया। वो तो नहीं फोटो ले फोटो हाँ फोटो क्रेजी मास्क है। थैंक यू सो मच। नाइस टू मीट यू। थैंक यू। फूड कोर्ट वरती आहे ना? वरती Spider-Man fixing his outfit. Sorry, flexing, not fixing. गाईज आता भूक लागली आहे खूप. आता आम्ही आलो फूड कोर्टमध्ये, तर बघूया लोक कसे रिॲक्ट करतात. सबवे मागे तिथे पुढे नाही आहे, मागे आहे. पुढे
हां हे बघ ना तू. हां सो गाईज आता आम्ही आलो आहे सबवेला. मॅडमला खायचं आहे सब फ्लेवर काहीतरी खायचं आहे. मग काय खायचं? सबवे घे मग कोणता खायचा ते बघ. कोणता पण घे मला चालेल. टेरियाकी घे. भूक लागली आहे. लोकांनी खूप छान छान केक केला. कुकीजला पण आवडलं. ते हाय हाय बोलत होते. स्पायडरमॅन स्पायडरमॅन. एवढ्या मास्कमध्ये कोंबलो आहे मी अपसेट मला ब्रीथ नाही येत. सो गाईज वन स्पायडरमॅन मीट्स अनदर वन. हाय गाईज. ओके 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 बाय. हाय गाईज आता आम्हाला फायनली सीट भेटली आहे बसायला खूप मुश्किल नंतर. आणि आमचं सब मील पण आलं आहे. आमचा सब मील पण आलेला आहे गाईज तुम्ही बघू शकता. कोक आणि टेरियाकी सब. ओके आता मी फायनली फेस रिव्हील करणार आहे तिकडच्या लोकांना. तिकडच्या लोकांना अजूनपर्यंत माहिती नाही मी कोण आहे. काय बोलतेस? तुम्हाला तर माहितीच असेल हा कसा दिसतो. पण इकडच्या लोकांना माहिती नाही. सो इट्स रेडी टू टाइम टू. किती छान दिसत होता तू. गाईज खूप भूक लागली आहे आणि अतिशय एवढी चाटमध्ये मेहनत करून सर्वाईव्ह करणं इतकं इझी नाही. किती स्वेट आलाय विचारायला. आता मी ह्याच्यावरती एक असा मोठा बाईट मारणार आहे. सो तुम्ही थोडासा ब्रेक द्या. आम्ही नंतर शॉपिंगला पण जाऊ. पटकन खाऊ सब म्हणजे मजा घेऊन आणि मग शॉपिंगला जाऊ. शॉपिंगला जायची काय प्लॅनिंग नव्हती. मध्ये तिकडे चालू झालं शॉपिंगचं काय. गरज नसताना शॉपिंग होते गाईज. झुडिओमध्ये जाणार आहे आम्ही. गाईज ओके सो बी विथ अस. का आता मस्त वाटतंय. सकाळी मी नाश्ता पण टाकलेला हा सब खाऊन. खा तू आणि हे पण पी. ओपन करून दे. सर्वात संपवून टाक. मला कायच नको ठेवू. दोन घेतले पाहिजे होते. खूप भूक लागली आहे. सकाळपासून हेच पितोय. काय काय पिलं आपण? रेडबुल आणि मग आता हे तिने पाण्याचा डाएट केलाय. पकड. सोडाचा पाणी बंद केलं तिने. फक्त एरेटेड ड्रिंक्स. डिहायड्रेटेड ड्रिंक्सच पिते. एरेटेड. जगात मला सर्वात जास्त कोकच आवडतो. आणि मला सर्वात जास्त तू आवडतेस. असं जर तुला वाटत असेल तर ते खरं आहे. असं तुला वाटत असेल ते खरं आहे तर ते खरंच असू शकतं. हे चिकन टाकलंय की नाही ह्याच्यात?
वाटतंय खाऊन. मी व्हिडिओज बनवून शूट करून खूप मेहनत घेतली होती. हां घे खा तू आता. A few moments later. त्या सबवेवाल्याकडे परत गेलेली ती बाई, त्यांना बोलते याच्यात चिकन कमी टाकलंय. ती बोलते 60 ग्रामच येतो. आणि हे बघा बाई चिडचिड झाली आहे. काय झालं रिव्ह्यू, काय झालं, मी काय केलं? अगं तूच खात होतीस, आता तेवढी खुश होतीस. टाकलं ना त्या लोकांनी चिकन? चिकन का टाकतील त्याच्यात? नाही टाकलं. आया आया रे बाबा, ती बाई त्या लोकांकडे परत चिकन घ्यायला गेली. फर्स्ट गोष्ट तर मला सबवे खायचा पण नव्हता. हा मुलगा बोला सबवे खायचा आणि मग आता मग मी दुसरं मी घेते. काय केलं, दुसरं घे ना काहीतरी. चिडचिड का करतेस? मी अजून या गोष्टीचा एक बाईट पण नाही घेतलाय. तिला चिकन कमी वाटलं आणि तीच परत चिकन मागायला गेली, तर ती बोलते बाई मला नाही जायचं होतं. हा बोलला मला जायला आणि नंतर परत बोलवलं तर आला पण नाही. बघा गाईज, हा आमचा भांडणाचा हे सगळं आम्ही ऍड नाही करणार. हा आमचा भांडणाचा पहिला ब्लॉग आहे. ही गाईज कशी भांडते बघा माझ्याबरोबर रोज. त्यांनी चिकन कमी टाकलं तर माझी काही चुकी आहे याच्यामध्ये? स्वतः पण येऊ शकला असं तिथे मी बोलायला. कशाला येऊ? तू बंद कर व्हिडिओ आता. हा आमच्या ब्लॉगचा पहिला ऑफिशियल भांडण आहे. लाईव्ह स्ट्रीम बघा ही माझ्यावरती कसा अत्याचार करते. कोण सपोर्टिव्ह असतं ना तर आलं असतं बोलायला. बिग बॉस मुझे हर्ट हो रहा है, बिग बॉस मुझे हर्ट हो रहा है, हर्ट हो रहा है बिग बॉस, बिग बॉस मुझे हर्ट हो रहा है, बिग बॉस. हर्ट हो रहा है मुझे. ही बाई अशी माझ्यावर अत्याचार करते गाईस, तुम्ही बघू शकता. आम्हाला सॉक्स एक्सप्रेस करून मूवी वाउचर्स भेटला होता आणि तुम्ही बघू शकता यांचं कलेक्शन किती मस्त आहे. हॅरी पॉटर कॅप्स, सॉक्स कलेक्शन, किती छान छान सॉक्स आहे त्यांच्याकडे. इन फ्युचर आम्ही नक्कीच बाय करू. आणि इथे स्पायडरमॅनचे पण सॉक्स आहेत, ते मी आतिशला नंतर गिफ्ट देईन. ही स्पायडरमॅनची कॅप सुद्धा आहे. आणि हे त्यांचं हॅरी पॉटरचं वुमेन्स कलेक्शन आहे. आणि इथे बेअरचे पण मस्त मस्त सॉक्स आहेत. सो गाईज, आता आमचं खाऊन झालंय आणि माझा राग पण गेलाय, कारण माझी चुकी होती. मी त्याला नाही बोलायला पाहिजे होतं. ते सबवेवाल्यांनी नाही दिला तर मी उगाच तुला बोलली, सॉरी. आता आम्ही जाऊ झुडिओला शॉपिंग करायला. मला घ्यायचे लिपस्टिक्स. तुला काय हवंय? परफ्यूम वगैरे. बिस्किट का खातोय? तसं खाल्लंय एवढं, बोल ना. खूप पोट भरलाय. थोडंसं आम्ही वॉक करू मॉलमध्ये आणि मग झुडिओला जाऊ आणि तिथून मग घरी, कारण आम्हाला 2 व्हिडिओज पण शूट करायचे प्रोडक्ट्सचे. खूप छान वाटतंय असं आम्ही रोज ट्विनिंग करतो तर. आणि सर्व आतिशला बोलत होते स्पायडरमॅन स्पायडरमॅन, तर मला खूप मस्त वाटत होतं. मग माझ्या बॉयफ्रेंडला कॉम्प्लिमेंट करतात तर. मस्त दिसतोयस तू आज. बोल काहीतरी. हॅलो. सो तो माझा रोल प्ले करतोय. गुड. किती छान लाइटिंग आहे. म्हणजे आपण खूप मस्त दिसतोय. एवढे थकलोय आम्ही तरी फ्रेश दिसतोय. ते समोरच हॅमलेज आहे. असं वाटतंय झुडिओचा प्लॅन चेंज करून हॅमलेज मध्ये जायला. बट इट्स ओके, माझ्याकडे खूप सारे सॉफ्ट टॉईज आहेत. आता तर नाही घ्यायला पाहिजे. ते सर्व पण आतिशनीच दिलेले आहेत. तू का असं बोल ना, तू सॉरी. तू माझ्यासारखं काय करतोय? बोल. नाही नाही नको ना, बोल ना.
बोल काहीतरी. चल बोल, चला जाऊया. तर काय चला जाऊया. तो माझ्यावर खूप चिडला म्हणून माझी ऍक्टिंग करतोय की मी कायच नाही बोलत आणि फक्त हसत असते. काय बोलणार. भेटूया आता.